सकाळची गरमागरम कॉफी अनेकांसाठी याशिवाय दिवसाची सुरुवातच होऊ शकत नाही. पण विचार करा, हा फक्त एक सवयीचा भाग नसेल तर? जर असं म्हटलं की यामागे एक जबरदस्त विज्ञान दडलंय जे आपलं आरोग्य सुधारू शकतं. चला तर मग आज कॉफीच्या कपामागचं हेच रहस्य उलगडूया. कदाचित आश्चर्य वाटेल आणि हे काही मी माझ्या मनाने नाही सांगत. जगभरातले नवीन सायंटिफिक पेपर्स हेच सिद्ध करतायत. पुरावे अगदी स्पष्टपणे सांगतायत की कॉफी खरोखरच एक हेल्थ ड्रिंक आहे. पण कसं, म्हणजे ह्या दाव्यामागे नेमकं काय आहे? चला बघूया. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लपलेली आहेत कॉफीच्या त्या लहानशा बीमध्ये. आधी हे समजून घेऊया की आपण जेव्हा एक कप कॉफी पितो तेव्हा आपल्या शरीरात नेमकं काय जातं. आपल्याला वाटतं कॉफी म्हणजे फक्त कॅफीन, पण नाही. खरं तर ती एका वनस्पतीपासून आलेलं अन्न आहे. प्रत्येक कपमधून आपल्याला नैसर्गिक फायबर्स, अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलिफेनॉल्स सारखे खूप महत्वाचे घटक मिळतात. आणि खरी जादू याच घटकांमध्ये आहे, कॅफीनमध्ये नाही. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. कॉफीमधले हे चांगले घटक थेट काम करत नाहीत. त्यांच्या आणि आपल्या आरोग्यांच्या मध्ये एक सिक्रेट एजंट आहे आणि तो म्हणजे आपलं आतडं. हो, कॉफीचा खरा चमत्कार आपल्या आतड्यांमध्ये सुरू होतो. आपल्या आतड्यामध्ये ना लॅक्टोबॅसिलस नावाचे काही खास मित्र राहतात. हे असे बॅक्टेरिया आहेत ज्यांचं आवडतं खाद्य म्हणजे कॉफीमधले घटक. म्हणजे जेव्हा आपण कॉफी पितो तेव्हा नकळतपणे आपण आपल्या आतल्या या मित्रांना त्यांचं काम करण्यासाठी मदत करत असतो. प्रक्रिया अगदी सोपी आहे. आपण प्यायलेली कॉफी आतड्यात पोचते. तिथे हे लॉझोनोबॅक्टर बॅक्टेरिया त्यातील फायबर्स आणि पॉलिफेनॉल्सचं विघटन करतात. या प्रक्रियेतून क्विनिक ॲसिड सारखी काही जबरदस्त फायदेशीर रसायने तयार होतात. ही रसायने रक्तात मिसळतात आणि मग संपूर्ण शरीरावर आपला चांगला परिणाम दाखवतात. ओके, तर आतड्यांमध्ये ही सगळी केमिस्ट्री होतीये. पण याचा आपल्याला नक्की काय फायदा होतो, कोणते फायदे मिळतात? ही यादी खरंच खूप प्रभावी आहे. या सगळ्याचा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा परिणाम म्हणजे रक्तातील साखर आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहायला मदत होते. आणि हे दोन मूलभूत फायदेच अनेक मोठ्या आजारांपासून आपलं संरक्षण करण्याचा पाया रचतात. आणि याचे परिणाम तर थक्क करणारे आहेत. संशोधनानुसार नियमित आणि योग्य प्रकारे कॉफी प्यायल्यास हार्ट अटॅक, स्ट्रोक, टाईप 2 डायबिटीज, किडनी आणि लिव्हरचे आजार, इतकंच नाही तर पार्किन्सन्स आणि अल्झायमर सारख्या मेंदूच्या आजारांचा धोकाही कमी होतो. एवढंच नाही तर काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी झाल्याचंही दिसून आलं आहे. विशेषतः कॅन्सरबद्दल बोलायचं झालं तर हा आकडा खूप मोठा आहे. अभ्यासात असं दिसून आलंय की नियमित कॉफी पिणाऱ्यांमध्ये कॅन्सरचा धोका तब्बल 25% कमी होतो. हा आकडा साधा नाहीये, खूप महत्वाचा आहे. पण एक मिनिट, हे सगळे फायदे मिळवण्यासाठी एक खूप मोठी अट आहे आणि ती म्हणजे कॉफी कशी प्यायली जाते हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण चुकीच्या पद्धतीने प्यायल्यास हे फायदे तर मिळणार नाहीतच, उलट नुकसान होऊ शकतं. तर आरोग्यदायी कॉफी म्हणजे काय? अगदी सोपं. गरम पाण्यात फक्त कॉफी पावडर म्हणजे ब्लॅक कॉफी. त्यात दूध आणि साखर टाकल्याने तिचे नैसर्गिक फायदे कमी होतात. आणि आपण जी भरपूर दूध आणि साखर घालून कॉफी उकळतो ना, ती तर या फायद्यांना जवळजवळ संपूर्णच टाकते. मग प्रश्न येतो की किती प्यावी? तर संशोधनानुसार सर्वोत्तम फायदे मिळवण्यासाठी दिवसातून 3 ते 4 मग कॉफी पिणं चांगलं मानलं जातं. हो, मग आपला छोटा कप नाही. आता अनेकांच्या मनात हा प्रश्न आला असेल की मला तर कॉफी प्यायला त्रास होतो, डोकं दुखतं, अस्वस्थ वाटतं, मग माझं काय? हा खरंच एक महत्वाचा मुद्दा आहे. जर कॉफीने त्रास होत असेल तर थेट कॉफीला दोष देण्याआधी काही गोष्टी तपासून बघायला हव्यात. त्रास खरंच कॉफीचा आहे की त्यातल्या दुधाचा, की बनवण्याच्या पद्धतीचा? अनेकदा मूळ समस्या तिथे लपलेली असते. आणि जर कॉफी खरंच सहन होत नसेल तर काळजीचं कारण नाही. चहा हा एक उत्तम पर्याय आहे, कारण त्यातही अनेक फायदेशीर अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलिफिनॉल्स असतात. थोडक्यात सांगायचं तर ज्यांना कॉफी सहन होते त्यांच्यासाठी तज्ज्ञांचा निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे. योग्य पद्धतीने प्यायल्यास कॉफी हे एक नैसर्गिक आरोग्यदायी पेय आहे जे आपल्या आयुष्य वाढवायला मदत करू शकतं. कॉफीचं हे विज्ञान आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावतं. आपल्या रोजच्या कितीतरी सामान्य वाटणाऱ्या सवयींमध्ये असेच आरोग्याचे मोठे खजिने दडलेले असू शकतात, नाही का? विचार करून बघा, आपल्या दैनंदिन जीवनात अशी कोणती गोष्ट आहे जिच्याकडे आपण एक सवय म्हणून पाहतो, पण कदाचित ती आपल्या आरोग्यासाठी एक वरदान असेल?